अकोला के व्यापारी रमन चांडक की बड़ी ही बेरहमी से हत्या कर दी गई। अकोट तहसील के पोपटखेड़ मार्ग स्थित दहीखेल फुटकर परिसर में एक अधूरी निर्माणाधीन इमारत में खून से लथपथ उनका शव मिला। पुलिस के मुताबिक यह हत्या आर्थिक लेन देन विवाद के चलते की गई। वैसे मामले का खुलासा होने के 6 घंटे के भीतर ही पुलिस ने आरोपी को गिरफ्तार भी कर लिया। पुलिस सूत्रों के अनुसार रमन चांडक जब घर नहीं लौटे तो उनके भतीजे संदीप चांडक ने तलाश शुरू की तो पोपटखेड़ के निकट उन्हें एक निर्माणाधीन इमारत में उनका शव मिला। आरोपी ने बड़ी ही बेरहमी से उनके सर पर वार कर हत्या की थी। जांच के दौरान पुलिस को शक हुआ कि ये किसी परिचित व्यक्ति द्वारा की गई सुनियोजित हत्या है। कुछ ही घंटों में पुलिस ने आरोपी गजानन साहेबराव रेले को गिरफ्तार कर लिया। रमन चांडक मूल रूप से अकोट तहसील के पनजगांव के रहने वाले थे और पिछले 15 वर्षों से अकोला शहर के गीतानगर में रहते थे, लेकिन पैसों के विवाद के बाद आरोपी गजानन ने उनकी हत्या की साजिश रची थी। पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण जिल्हा अकोला अंतर्गत ग्राम दहीखेड फुटकर शेत शिवारात एक विदर्भ बोन मिल आहे जी बंद अवस्थेत आहे, अर्धवट जिचं बांधकाम झालेलं नाही। अशा ठिकाणी सकाळी प्रेत मिळालं। त्या प्रेत मिळाल्यानंतर लगेच आपण घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळी जाऊन लक्षात आलं की या संबंधित व्यक्तीचा कुठेतरी एखाद्या अज्ञात व्यक्तीने खून करून या पसार झालेला आहे, कारण ते रक्तस्राव, डोक्याला झालेली जखम यावरून ते लक्ष देत होतं। लगेच आपण घटनास्थळी त्यांच्या नातेवाईक यांना बोलवण्यात आलं। नातेवाईकांनी मृतकची ओळख पटली। सदर मृतक हा अकोल्याचा रहिवासी असून मूळचा तसा पणज तालुका अकोट येथील आहे, परंतु मागच्या 15 वर्षापासून तो अकोला येथे राहतो। मग तो गाड्याचे विक्रीचे त्यानंतर देवाणघेवाण या संबंधीचे व्यवहार करतो। या व्यवहाराचाच एक भाग म्हणून आपल्या अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील जे रेळे आहेत, गजानन रेळे यांच्याशी त्यांची ओळख होती। मागच्या 1-1.5 वर्षात त्यांचे बरेचसे व्यवहार झाले। त्या व्यवहारातून पैशाची देवाणघेवाण होती आणि कुठेतरी पैशाच्या वादाच्या व्यवहारातून यातूनच हा मर्डर तिथे त्या व्यक्तीने घडून आणला। त्या संबंधित आपण आज रोजी बॉडी जी आहे पीएम साठी पाठवलेली आहे। डॉक्टरांकडून प्राथमिक स्वरूपात असं सांगण्यात आलंय की सुरुवातीला कापडाच्या साहाय्याने, एखाद्या कापडी वस्तूच्या साहाय्याने त्याचा गळा आवळला गेला, त्यानंतर डोके दगडावर आपटून त्याचा खून करण्यात आलेला।